नमस्कार. मी डॉक्टर शोभा अरुण उंचेगावकर, औरंगाबाद. मदन आणि शंभरासूर. मदनासारखा सुंदर मुलगा व्हावा अशी रुक्मिणीची इच्छा होती. आपल्या प्रियेची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णाने 1 वर्ष निराहार राहून शिवाची भक्ती केली. शिव प्रसन्न झाला व म्हणाला, तुझे मनोगत मला कळले आहे. रुक्मिणीच्या पुत्राच्या रूपाने मी प्रत्यक्ष मदनालाच पुन्हा सदेह करणार आहे. त्याला पूर्वी मी क्रोधाने भस्म करून टाकलेले होते. रतीचा त्याच्या विरहाचे फार दुःख भोगावे लागले आहे. तुझी व रुक्मिणीची इच्छा पूर्ण होईल व मदनालाही पुनर्जन्म मिळेल. या वरदानाने श्रीकृष्णासह फार संतोष झाला व तो मोठ्या आनंदाने द्वारकेस परत आले. नंतर काही दिवसांनी रुक्मिणी गर्भवती झाली व 9 मास पूर्ण होताच तिला सुंदर मुलगा झाला. मुलाचे अपूर्व सौंदर्य पाहून रुक्मिणीस हर्ष झाला. श्रीकृष्णाने आपल्या पुत्राचे नाव प्रद्युम्न असे ठेवले. श्रीकृष्णाच्या पोटी मदन अवतीर्ण झाल्याची सुवार्ता पृथ्वीवर हा म्हणता पसरली. परंतु ही सुवार्ता ऐकून राक्षस राजा शंभरासुराची छाती भीतीने धडधड करू लागली. कारण मदनापासून त्या शंभरासुराचा मृत्यू होता. आपला शत्रू लहान आहे, तोच त्याचा नाश केला पाहिजे असा विचार करून शंभरासूर द्वारिकेत आला. तेव्हा त्याने सूक्ष्म रूप धारण केले. प्रद्युम्न तेव्हा निद्रिस्त होता. त्याला शंभराने उचलले, गगनात नेले, मग समुद्रात नेऊन टाकले. इकडे मुलगा बाळंतीच्या खोलीतून नाहीसा झाल्याचे वर्तमान समजताच द्वारिकेत एकच आकांत उडाला. रुक्मिणीच्या शोकास तर सीमा उरली नाही. शोकाने तिची अवस्था वेड्याप्रमाणे झाली. श्रीकृष्ण त्रिकालज्ञ होते. त्यांना सर्व प्रकार ज्ञानदृष्टीने कळला. त्यांनी रुक्मिणीला झालेला प्रकार कळवला व मदन चिरंजीव आहे, त्यास कोणाकडूनही मृत्यू येणार नाही, तो लवकरच येऊन भेटेल असे सांगून तिचे सांत्वन केले. मग आता इथे मदनाची काय स्थिती झाली ते ऐका आता. त्या शंभराने समुद्रात फेकून दिल्यावर एका मोठ्या माशाने त्यास गिळले मदनाला, आणि त्यावेळेसच एका कोळ्याने टाकलेल्या जाळ्यात तोच मासा सापडला. म्हणजे माशानं मदनाला गिळलेला मासा. एवढा मोठा मासा आपण राजा शंभर याला दिला तर तो प्रसन्न होऊन आपल्याला पारितोषिक देईल. अशा आशेने कोळ्याने तो मासा शंभरास भेट म्हणून पाठवला. शंभरासुराने कोळ्याला मोठे इनाम देऊन तो मासा घेतला व पाकशाळेत पाठवून दिला. त्यावेळी पाकशाळेची सर्व व्यवस्था मदनाची स्त्री रती हिच्याकडे होती. मग मुनिवरांनो, तुम्ही म्हणाल, मदनाची स्त्री रती ही शंभरासुराकडे कशी? त्याचे असे झाले की मदनास शंकराने भस्म केल्यावर रती पतीची प्राप्ती होईपर्यंत ब्रह्मचर्य व्रताने राहून तपश्चर्या करू लागली. रती याप्रमाणे ईश्वर भजनात पतिविरहाचे दिवस घालवित असता एके दिवशी शंभरासूर त्या वनात आला. त्याच्या दृष्टीस रती पडताच तो कामाने वेडा झाला व तिच्या जवळ त्याने तशी इच्छा प्रदर्शित पण केली. शंभराचे बोलणे ऐकून रती म्हणाली, मी मदनाची रती आहे.
मी पतिव्रता असून ब्रह्मचर्य व्रताने राहत आहे. मदनाशिवाय सर्व पुरुष मला बंधू बापाप्रमाणे आहेत. आपण भलतेच काही बोललात तर मी आत्महत्या करेन. रतीचा असा निर्धार पाहून शंभरास फार संतोष झाला. तो रतीला म्हणाला, बाई, मला क्षमा कर. तू माझ्या घरी येऊन सुखाने राहा. मी तुझी पोटच्या मुलीप्रमाणे पालन करेन. याप्रमाणे शंभराने रतीला अभय दिले व तिला तो आपल्या घरी घेऊन आला. मग रतीने तो मासा चिरताच आतून एक सर्वांग सुंदर असे मूल बाहेर पडले. हा विलक्षण प्रकार बघून तिला भीती वाटली. इतक्यात नारद मुनी तिथे अवतीर्ण होऊन म्हणाले, रती, तुझा पती मदन तो हाच. हा यादवांच्या वंशात रुक्मिणीच्या उदरी जन्म पावलेला आहे. द्वापारात तुझा पती मिळेल असा शंकराने तुला आशीर्वाद दिला आहे. त्याचप्रमाणे तू याचे 12 वर्षापर्यंत संगोपन कर. म्हणजे हा व तू उभयता सुखाने नांदा. या मदनाच्या हाताने शंभरासुराचा मृत्यू होणार आहे. नंतर तुम्ही द्वारिकेत जाऊन राहावे. पण 12 वर्षापर्यंत शत्रूच्या घरात आपल्या पतीचा आपण कसा सांभाळ करू, अशी शंका उत्पन्न होऊन रती नारदाला म्हणाली, मुनिवर्य, पण हा जर शंभरासुराच्या दृष्टीस पडला तर शंभर याचा नाश करीन. याला काही उपाय सांगा. तेव्हा नारद म्हणाले, तू त्याबद्दल मुळीच काळजी करू नकोस. मी मदनावर अदृश्य मंत्राचा प्रयोग केला आहे. तेव्हा तो तुझ्या वाचून अन्य कोणासही दिसणार नाही. इंद्राने या मुलासाठी पाळणा व कामधेनू दिली आहे. तीही अदृश्य असल्यामुळे तुझ्या वाचून कोणासही दिसणार नाही. याप्रमाणे नारदाने मदनाचे संरक्षण करण्यास सांगून नारद तेथून निघून गेले. नारदाच्या वचनावर विश्वास ठेवून रती आपला पती जो मदन त्याचे अत्यंत आनंदाने काळजीपूर्वक संरक्षण करीत असता 12 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा रती मदनाशी कामातुराप्रमाणे वागू लागली. रतीची ही कृती पाहून पूर्वजन्मीचे विस्मरण झालेल्या मदनास फार आश्चर्य वाटले व तो खेदयुक्त होऊन म्हणाला, बाई, माझ्या आईप्रमाणे तू माझे संरक्षण केलेस आणि आता अशी भलतीच इच्छा प्रदर्शित करतेस. हे फार अनुचित होय. माझ्याकडून अशी भलतीच गोष्ट कधीही होणार नाही. कामाने असे बोलताच जिची इंद्रिय व्यथित झाली आहेत अशी ती भीरू केशवपुत्राला म्हणाली, हे कांत, तू माझा मुलगा नाहीस आणि शंभर तुझा पिताही नाही. तू रूपवान व पराक्रमी असून यादव जातीचा आहेस. रुक्मिणीचा आनंद वाढविणारा तू वासुदेव पुत्र आहेस. तू लहान असताना 7व्या दिवशीच उताना पडला असताना तुला शंभरासुराने सुतिका ग्रहातून पळवून आणले आहे. हे वीरा, तुझी आई तुझ्यासाठी दीन होऊन शोक करीत असते. तुझा पिता कृष्ण इंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे. बालपणीच पळवून आणलेला तू इथे आहेस हे त्याला माहीत नाही. अशा प्रकारे तू विष्णू कुमार आहेस, शंभराचा मुलगा नाहीस. तसेच पूर्वजन्मी तू कामदेव होतास व मी तुझी भार्या रती होते, म्हणून मी तुझी कामना करत आहे. रतीचे हे भाषण ऐकून क्रुद्ध झालेल्या चक्रपाणीच्या मुलाने शंभराला आव्हान दिले. सर्व मायांमध्ये जाणकार असलेल्या प्रद्युम्नाने
आपले नाव सांगून टाकले. म्हटले, केशवसुताचे निर्भयपणे अपहरण करणाऱ्या या दुष्ट दानवाचा मी आता वध करू इच्छितो. असे म्हणून शंभरास युद्धास उद्युक्त करण्यासाठी प्रद्युम्नाने बहिर्द्वारावरील उंच मेरू शृंगाप्रमाणे असलेल्या सिंहकेतूने विभूषित असा शंभरासुराचा ध्वजस्तंभ एकाच बाणाने तोडला. प्रद्युम्नाने ध्वज तोडला आहे असे ऐकून क्रुद्ध झालेल्या कालशंभराने आपल्या पुत्रास प्रद्युम्ना वधाची आज्ञा दिली. त्यानंतर शंभराच्या मुलांचे कृष्णपुत्राशी घनघोर व रोमहर्षक युद्ध सुरू झाले. महादैत्यांनी मोठ्या त्वेषाने प्रद्युम्नावर एकाच वेळी शर, शक्ती, परशु, चक्र, तोमर, भ्रुशुंडी इत्यादी आयुधे फेकली. क्रुद्ध झालेल्या कृष्णपुत्राने ही सर्व अस्त्रे फेकणाऱ्या धनुष्याने 5-5 बाणांनी रणांगणातील एकेका आयुधाचा नाश केला. तेव्हा पुन्हा रागावलेले ते असुर निश्चयाने प्रद्युम्नाच्या वधाच्या इच्छेने बाणांचा वर्षाव करू लागले. मग संतप्त झालेल्या मदनाने धनुष्य घेऊन मोठ्या त्वेरेने शंभराच्या 10 पुत्रांना यमसदनी पाठवले. हे ऐकून शंभर फार रागावला आणि रथात बसून तो युद्धकांक्षी दानव रणक्षेत्रात आला. शंभरासुर दुर्धर, केतुमाली, शत्रुहंता व प्रमर्दन या 4 अमात्यासह मोठ्या सैन्याने वेढून युद्धाच्या इच्छेने रणात जायला निघाला. पण तो निघाला असता पुष्कळ उत्पात झाले. आकाशात गिधाडांची गर्दी झाली. काळे मेघ गडगडाट करू लागले. सैन्याचा विनाश सूचित करणारे अमंगल ध्वनी होऊ लागले. पण या झालेल्या उत्पातांकडे फारसे लक्ष न देता रागावलेला शंभर प्रद्युम्नाच्या वधाच्या इच्छेने युद्धासाठी बाहेर गेला. भेरी, मृदंग, शंख, आनक, दुंदुभी इत्यादी वाद्ये एकाच वेळी वाजल्यामुळे त्या वाद्यांच्या ध्वनीमुळे पृथ्वी कंपायमान झाली. कृष्णपुत्र रणामध्ये शत्रूच्या मरणाचा विचार करत उभा असताना रागावलेल्या शंभराने हजारो बाणांनी प्रद्युम्नाचे ताडन केले. पण कुशल प्रद्युम्नाने आपल्यावर आलेले ते बाण तोडून टाकले. त्यानेही धनुष्य हातात घेऊन बाणांचा पाऊस पाडला. प्रद्युम्नाच्या बाणवर्षावामुळे शंभराचे सैन्य भयभीत होऊन पळू लागले. आपल्या सैन्याला पळून जाताना पाहून क्रोधाने विवेकभ्रष्ट झालेल्या शंभराने आपल्या अमात्यास प्रद्युम्नाच्या वधाची आज्ञा दिली. राजाज्ञेनुसार ते अमात्य बाणवर्षाव करीत प्रद्युम्नास सामोरे गेले. तेव्हा त्या महातेजस्वी आणि अत्यंत रागीट रुक्मिणी पुत्राने 25 नतपर्ण बाणांनी दुर्धराला 63 बाणांनी, केतुमालीस 70 बाणांनी, शत्रुहंत्याला व 80 बाणांनी प्रमर्दनाला बिंदले. जय श्री कृष्ण.